भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ। आजचा भाव 1,45,000 रुपये। चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ। इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव। आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणचे हल्ले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर हल्ल्याचा व्हिडिओ जारी। अमेरिका आणि इराण दरम्यान पाकिस्तान मुख्य मध्यस्थाच्या भूमिकेत। इस्लामाबादेत दोन्ही देशांची या आठवड्यामध्ये चर्चेची शक्यता। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती चर्चा। आखाती देशातील युद्धाचा सोलापुरातील रिक्षा चालकांना फटका। एलपीजी गॅसचे पंप बंद असल्यानं गो गॅसच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ। 49 रुपये किलोनं मिळणारा गॅस 85 रुपयांवर। बंधू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी। खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार। खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल। बंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड। चिंचोके रबरी साप बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा। बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार। मुख्यमंत्री विधानसभेत कोणती माहिती देणार याकडे लक्ष। नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा। ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार। ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईतल्या सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीतून पैसे चोरी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची धरपकड। दानपेट्या उलट्या करून बोटांनी बाहेर काढल्या नोटा। आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त। कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता। 10 वकिलांची टीम मंत्रालयात। वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप।